नमस्कार मंडळी, नुकताच पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागला आणि या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. म्हणजे टीएमसी सारख्या मोठ्या पक्षाचा तेथे पराभव झाला. ममता बॅनर्जी या देखील तेथे पराभूत झाल्या. त्यामुळे ममता दीदींची संपूर्ण देशामध्ये आता चर्चा होत आहेत. म्हणजे अनेक वेळा आमदार, 3 वेळेस बंगालचे मुख्यमंत्री, तसेच खासदार व रेल्वे मंत्री असे अनेक राजकीय पदे त्यांनी निभावलेली आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची चर्चा होत आहे. मात्र अजून एक चर्चा ही लोकांच्या मनात होत आहेत आणि ती चर्चा म्हणजे तुमच्या माझ्यासारख्याच्या देखील मनात प्रश्न उद्भवत आहेत की ममता दीदींनी लग्न का नाही केले. ममता दीदींचं जे राहणीमान आहे ते एकदम साधेपणाचं राहणीमान आहे, त्यामुळे ते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची जी सुरुवात झाली ती आंदोलनापासून झाली व राजकारणापासून झाली. त्यांनी संपूर्ण आयुष्य जे आहे ते फक्त आणि फक्त समाजसेवा आणि राजकारण यांच्यासाठी झोकून दिलं. त्यांनी पक्षवाढीसाठी अतोनात प्रयत्न केले. त्यामुळे या सर्व गोष्टी करत असताना आपण कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाहीत अशी त्यांची भूमिका होती आणि या मोठ्या कारणामधून त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तर ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे झाला. त्यामुळे त्यांचे सुरुवातीचे जे शिक्षण होते ते कोलकाता येथूनच झाले. त्यानंतर त्यांनी इस्लामिक इतिहासातून पदवी मिळवलेली आहे. म्हणजे त्यांचा सुरुवातीचा काळ इतका संघर्षाचा होता की त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांना अक्षरशः दूध डेअरीवरती काम करावे लागले. त्या पहिल्यांदा लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आल्या त्या 1984 मध्ये आणि त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात या काँग्रेस या पक्षातूनच झालेली आहे. त्यानंतर त्या राजकारणामध्ये कंटिन्यू सक्रिय राहिल्या. मग बऱ्याच दिवस त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं. मात्र काही दिवसानंतर काँग्रेसमध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी तृणमूल या पक्षाची स्थापना केली व त्यानंतर त्यांचा राजकीय जीवनाचा प्रवास हा खूपच पल्ला आणि उंचीचा पल्ला गाठणारा ठरला. तर अशा पद्धतीने त्यांचे वैयक्तिक प्रवास होता आणि त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टींमुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती समोर आलेली आहे. आपलं मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.